आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे याचा फटका आता नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसताना दिसून येत आहे. इराण आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट नंदुरबार सारख्या आदिवासी दुर्गम भागात देखील होताना दिसून येत असून केळीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. केळीला सध्या गेल्या आठवड्यामध्ये 2200 रुपयाचा दर मिळत होता, तर आता सध्या 1100 रुपयावरती आलेला आहे. त्यामुळं 1000 रुपयाने हा दर कोसळल्यामुळं मोठ्या प्रमाणावरती याचा परिणाम आता शेतकऱ्यांवरती होताना दिसून येत आहे. केलेला खर्चही निघत नसल्यामुळं शेतकरी हा अडचणीत सापडला आहे. तर दुसरीकडं निर्यात बंद असल्यामुळं या केळीवरती मोठा परिणाम जो आहे तो होताना दिसून येत आहे. निर्यात जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली, हजारोच्या संख्येने कंटेनर जे आहे ते अडकलेले आहेत. त्यामुळं नंदुरबार जिल्ह्यातील केळी जी आहे ती आता पाठवण्यासाठी निर्यातीसाठी मोठी अडचण जी आहे ती होताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे रमजान महिना सुरू असल्यामुळं या काळात पश्चिम आशिया देशामध्ये केळीची मोठी मागणी असते. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळं केळी जी आहे ती नंदुरबार जिल्ह्यातून या देशांमध्ये आणि या राज्यांमध्ये आता जात नसल्यामुळं याचा परिणाम जो आहे तो स्थानिक बाजारपेठेवरती होताना दिसून येत आहे. त्यामुळं केळीच्या दरामध्ये मोठी घसरण जी आहे ती झाली असून केळीची निर्यात बंद झाली आहे. त्यामुळं 2200 वरून आता 1100 वरतीच केळीचे दर जे आहे ते कोसळल्यामुळं याचा मोठा फटका जो आहे तो आता केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसताना दिसून येत आहे. त्यामुळं सरकारने यात मध्यस्थी करून केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा अशीच मागणी काहीशी जी आहे ती शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळं नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका जो आहे तो सहन करावा लागत आहे आणि या परिणाम या शेतकऱ्यांवरती होतो. केलेला खर्चही निघत नसल्यामुळं शेतकरी आता अडचणीत सापडलेला आहे. त्यामुळं मायबाप शासनाने तातडीने मध्यस्थी करून नंदुरबार जिल्ह्यातील केळींना मार्गस्थ लावा किंवा विकत घेण्यासाठी काहीतरी मार्ग काढावा असं काहीशी मागणी जी आहे ती नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होताना दिसून येत आहे. जितेंद्र बैसारा, TV9 मराठी, शहादा, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.